भिवंडी के कटाई गांव इलाके में घरत कंपाउंड में एक बड़ी घटना घटी, जहां पर इल्लीगल कनेक्शन काटने गए टोरेंट पावर कंपनी के कर्मचारी के साथ हुई मारपीट में टोरेंट पावर कंपनी के कर्मचारी की मौत हो गई। तुकाराम हरिबा पवार, जिसकी उम्र 55 साल, जो कि कल्याण के काटे मानवली इलाके का रहने वाला था, और उसके दो बेटे हैं, एक 16 साल का और दूसरा 17 साल का। आज ये दोनों ही बेटे अनाथ हो गए क्योंकि इनके पिता तुकाराम हरिबा पवार भिवंडी को बिजली सप्लाई करने वाली टोरेंट पावर कंपनी में सिक्योरिटी विभाग में कार्यरत थे। मिली जानकारी के मुताबिक आज दोपहर के वक्त कटाई गांव के घरत कंपाउंड इलाके में इल्लीगल बिजली कनेक्शन काटने के लिए टोरेंट पावर के अधिकारी और उनके साथ सिक्योरिटी गार्ड भी गए हुए थे। अभी गांव के इल्लीगल बिजली काटने की शुरुआत ही हुई थी कि तभी गांव के कुछ लोगों ने इसका विरोध करना शुरू कर दिया और धक्का मुक्की शुरू हो गई। देखते ही देखते ये धक्का मुक्की मारपीट में बदल गई और इस मारपीट में सिक्योरिटी गार्ड तुकाराम पवार बुरी तरह से घायल होकर जमीन पर गिर गए। उनकी स्थिति बिगड़ती देख तुरंत तुकाराम पवार को भिवंडी के इंदिरा गांधी अस्पताल लाया गया, जहां डॉक्टरों ने जांच करने के बाद उन्हें मृत घोषित कर दिया। घटना की जानकारी मिलते ही तुकाराम पवार के परिजन भिवंडी के इंदिरा गांधी अस्पताल पहुंचे और टोरेंट पावर पर लापरवाही का गंभीर आरोप लगाने लगे। माझं नाव प्रकाश तुकाराम पवार आहे। माझ्या वडिलांचं नाव तुकाराम हरिबा पवार। ते टोरेंट पॉवरमध्ये ॲज अ QRT म्हणजे क्रिएशन टीममध्ये काम करत होते। जस्ट आज सकाळी ते नेहमीप्रमाणे जॉबला गेले, बट दुपारी 12:30 दरम्यान कॉल आला की तुझ्या वडिलांना थोडीफार दुखापत झाली आहे, तर तू IGM हॉस्पिटल भिवंडीमध्ये तिकडे, मी राहतो कल्याणमध्ये, तर मी जेव्हा इकडे आलो IGM हॉस्पिटलमध्ये तेव्हा असं कळलं की माझ्या पप्पांची डेथ झालेली आहे। तर हे लोक डेथचं कॉज कोणी सांगत नव्हते, पण नंतर असं आम्हाला कळलं की ही टोरेंट पॉवर जे आहे हे आपले QRTवाले जे टीम मेंबर असतात ते इल्लीगल ज्या वायरी असतात त्या कट करण्यासाठी QRTचे जे मेंबर असतात त्यांना तिकडे पाठवतात। आणि आज माझ्या वडिलांसोबत कोणतंही पोलीस प्रोटेक्शन नव्हतं का, तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे छोटं ऑपरेशन होतं म्हणून त्यांनी पोलीस प्रोटेक्शन दिलेलं नाही आहे। आणि तिथे गेले असता माझे पप्पा वायरी कट करत असताना तिकडच्या गावकऱ्यांनी जमा होऊन मारण केली टीम मेंबर्सला, त्याच्यामध्ये माझ्या पप्पांना दुखापत झाली त्या मारहाणीमध्ये। आणि या सगळ्याला जबाबदार टोरेंट पॉवर लिमिटेड ही कंपनी आहे। या कंपनी जर यांनी प्रोटेक्शन दिलं असतं पोलिसांचं तर हे सगळं थांबलं असतं, पण जबाबदार सगळी टोरेंट पॉवर लिमिटेड कंपनी आहे। याच्यामध्ये माझ्या वडिलांचा जीव गेला आहे। तुमचं मागणी काय आता? मागणीमध्ये यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, यांच्यावरती नुकसान भरपाई भेटली पाहिजे, यांच्यावरती मेन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारवाई झाली पाहिजे। और तुकाराम पवार के बेटों ने कहा कि टोरेंट पावर ने पुलिस बंदोबस्त लेकर इस कार्रवाई को करने क्यों नहीं गए, जिसका खामियाजा ये हुआ कि उनके पिता की मौत हो गई। इस पूरी घटना में निजामपुर पुलिस स्टेशन में मामला दर्ज कर लिया गया है और आगे की जांच में पुलिस जुट गई है। माझं नाव योगेश बाबाराव तेलगोटे। लहानपणापासून हे आमच्या समोर लहानाचे मोठे झाले आहेत। तुकाराम मामांना आम्ही चांगल्या प्रकारे ओळखतो। तो माणूस कोणाच्या भांडणात नाही, कशात नाही, काम असतो। आता हे काम आहे, ठीक आहे। आता कंपनीला कोणला रिकव्हरी करायची, काय करायची म्हणून पोलीस फाटा घेऊन जायची गरज नाही का? हां, माणसाचा जीव मोठा आहे का कंपनीचा जीव मोठा आहे? आज आमच्या माणसाचा जीव गेला, हे घेऊन गेले कुठे? हां, काय झालं तिथं? कुठलीच नाही आहे, कुठल्या कंपनीचा एक माणूस नाही तिथं। हां, आम्ही कॉन्ट्रॅक्टवरती, आम्ही टेंडरवरती, आम्ही ह्याच्यावरती करून आज आमच्या माणसाचा जीव गेला। त्याचं भरपाई कोण देणार? 2 लहान पोरं आहेत, कोण सांभाळणार आहे? आज कोविडमध्ये खायची भ्रांती आहे लोकांना, लोक जीव देत आहेत आणि लोक इथं कामाला येतात, त्यांचा जीव घेते ही कंपनी। जबाबदार कोणाला? कंपनी, टोरेंट कंपनीने हे सगळं केलेलं आहे। अगर त्यांना रिकव्हरी करायची होती तर सिक्युरिटी प्रायव्हेट का घेतली त्यांनी? का नाही पोलिसांना त्यांनी बोलवलं? का प्रायव्हेट सिक्युरिटी घेऊन जातात? हां, झिरो चोरी ना, तुम्हाला मीटर चोरी करायची, तुम्ही पोलिसांना का ना बोलत? म्हणजे पोलीस प्रशासनाला साईडला ठेवून ह्या कंपनीचं आणि दुसऱ्या कोणाचं पण असेल साठवलोटा आहे लपवण्यासाठी, हे बिल लपवण्यासाठी हे साठवलोट आहे, म्हणून हे प्रायव्हेट कंपनी नाहक हा जीव गेलेला आहे। काय करावं त्यांनी? 16 वर्षाचा पोरगा आहे, एक 17 वर्षाचा पोरगा आहे, काय खाणार, काय पिणार? आज कोरोनाच्या टाइमामध्ये कसं राहणार? एक्सप्रेस न्यूज हिंदी पर वीडियो देखने के लिए करें लाइक, शेयर और सब्सक्राइब। बेल आइकन दबाना ना भूलें।